महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती समोरील पेच अधिकच गडद झाला आहे. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला असला तरी गोकुळ गीते यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीची झोप उडालीये. नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यातील वाद शांत करण्यासाठी नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी थेट गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते यांची भेट घेतली. चूक झाली असेल तर जाहीर माफी मागतो म्हणत किशोर दराडेंनी नरमईची भूमिका घेतलीये. गणेश भाऊ सुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते. जागा बीजेपी केला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं. आता नियमाने ती जागा शिंदे गटाला रेग्युलर सुटली आहे, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली. तर मी बैठकीतून काही सकारात्मक चर्चा झाली का तुम्हाला वाटतं? तुम्ही या बैठकनी मी मतदार मागायसाठी आलो. मतदार आहे, दीपालीताई आमच्या मतदार आहे, त्यांना विनंती करण्यासाठी आलो, बाकी दुसरं काही कारण नाही. बैठक 100% मतदान करते, युतीचा धर्म पाळतील. त्यांनी स्पष्ट सांगितलं युतीचा धर्म पाळणारे माझ्याबरोबर ते राहणार आहे. नाही, 3 मंत्री हा विषय प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहेच ना. जाताच तुम्ही संभाजीनगरला गेला तर तीच परिस्थिती, ठाण्याला गेला तीच परिस्थिती. मंत्री आहे तर त्यांची जबाबदारी, पक्षाचं काम करणं, युतीचं काम करणं ही मंत्र्यांची जबाबदारी आहे ना. पण विषय असा आहे दराडे साहेब, मागच्या 3 दिवसांपासून 3 मंत्री गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. काल सुद्धा गिरीश भाऊंनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी रात्री हे निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. नाही, 3 मंत्री येतात, तिन्ही पक्षाचे मंत्री येतात, त्या सगळ्या मतदारांना सांगायला येत आहे का बाबांना आपल्याला युतीबरोबर आता ते उमेदवार ते भेटणार आहे ना, उमेदवाराला भेटलं पाहिजे ना, काही प्रॉब्लेम नाही. आता ती चर्चा काय झाली का मला सांगता नाही. पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत अद्याप. नाही, हे मला नाही सांगता, मी त्यांच्याशी बोलल नंतर त्याला सांगा. नाही, 3 मंत्र्याचं ऐकत नाही असं होणार नाही ते, पण त्या मंत्र्यांनी संवाद त्या पद्धतीने साधतील आणि करतील ना. नाही असं होणारच नाही. मी गोकुळ भाऊंना सुद्धा भेटणार आहे ना, मी भेटणार त्यांना सुद्धा, त्यांना विनंती करणार आहे विनंती त्यांना. बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे. असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे. हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोललेलं नाही. विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा येतो. मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि संकटमोठक गिरीश महाजन यांनी गोकुळ गीतेंची मंथणी करण्याचे जंग पछाडले, पण गीतेंनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिल्याने नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. महायुतीचा हा अंतर्गत वाद निवडणुकीत कोणाला विजयाकडे नेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.